रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 534. संसाराचा माथा भार काही पर न ठेवी, भक्तीची ते जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे. भिक्षा आणि वेवसाव काला करी तो गाढव, करुनी वस्ती बाजारी म्हणवी कासया निस्पृही. प्रसाद आडुनी कवी केले तूप पाणी तेवी, तुका म्हणे होई शूर किंवा निसूर मजूर. प्रत्येक मनुष्याने जन्मल्यापासून जे जे संसाराचे ओझे आपल्या डोक्यावर घेतलेले असते ते मरेपर्यंत तो बाजूला ठेवीत नाही. आणि भक्तीची तर जात अशी आहे की तिच्याकरिता सर्वस्वाला मुकावे लागते, कारण संसार करीत करीत भक्ती करता येत नाही. भिक्षा आणि पैसे मिळवण्याचा उद्योग या दोन्हीचे जो मिश्रण करतो तो गाढव आहे, कारण कोणते तरी एक करणे जमेल. पैशाकरिता भर बाजारात वस्ती करून मी निरीच्छ आहे, मला कशाची गरज नाही असे का बरे म्हणतोस? प्रासादिक कवींच्या आड लपून त्यांच्या काव्यातील वाक्ये व शब्द चोरून आपल्या काव्यात घालून मी कवित्व केले असे म्हणणाऱ्याने तूप आणि पाणी जसे एक करावे तसे केले. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू शूर शिपाई तरी हो, नाहीतर गरीब मजूर तरी हो, त्याप्रमाणे संसारी तरी हो किंवा खरा भक्त तरी हो, कोणते तरी एक होणे साधेल. संसार करीत भक्ती करता येत नाही याचे कारण दोघात अधिकारी साधने आणि फल यांचा विरोध आहे. भक्तीचा अधिकार सात्विक हरिप्रेम आहे. साधने सर्वस्वाचा त्याग, संत संगती, श्रवण कीर्तनादी करणे ही आहेत व फल हरिप्राप्ती आहे. संसाराचा अधिकार राजस, तामस आणि साधने स्त्री पुत्रादिकांची अत्यंतासक्ती ठेवणे, शेती व्यापारादी उद्योग करणे ही आहेत. आणि फल नरक दुःख सहित अनेक योनीत जन्म मरणांचे दुःख हे होय. त्यामुळे भक्ती आणि संसार यांचा समुच्चय होत नाही. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.